इथून पूर्ण व्ह्यू दिसतो. हाय गाइस, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. इट्स मी अंकित. गाइस, आज आपण जातो एक सोलो बाईक राईडला मुंबई टू पुणे. पुण्यामध्ये कुठे? दगडूशेठ हलवाई बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर मी पुण्याला फर्स्ट टाइमच जातोय. मी आधी पुण्याला गेलोय पण पुन्हा एक्सप्लोर नाही केलंय. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आपल्या या ब्लॉगला. तुम्हाला समजेल आपण कुठे कुठे जातोय आज. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. चला. आता पनवेल क्रॉस केलं, खोपोली रोडला आलोय. आता इथे हॉटेल पाटीलवाडामध्ये थोडासा नाश्ता करूया, मग पुढे जाऊया. ओल्ड पुणा जो हायवे आहे त्याच्यावरती आहोत आता. मस्त आपला नाश्ता वगैरे झालाय. आता आपण जाऊया आपल्या दिशेने. बाप्पा आपली वाट बघतोय. रोड आहे एकदम. आता हळूहळू ऊन येते. ऑलमोस्ट पोहोचलोय पुण्याला. फक्त आता मंदिर 10-12 किलोमीटर वरती आहे. जरा मॅगडीमध्ये जरा कॉफी पिऊया, कोल्ड कॉफी, आणि मग जाऊया पुढे. 10-12 किलोमीटरच आहे. किती वाजलेत? 11:15 वाजलेत. 11:45 पर्यंत पोहोचू. चला. चलो गाइस, पहुंच गए आपण. हे बघा, मार्केट में ही है सामने दगडूशेठ गणपती बाप्पा का मंदिर. बघा, इथून मंदिराची लाईन सुरू होते. हा गेट नंबर 1 आहे. नंबर गेटनी एंट्री आहे. 1 नंबर गेटनी ती तिकीट काढून एंट्री आहे. 3 नंबर गेटनी नॉर्मल एंट्री आहे. चला. हे पुणा मार्केटमध्येच आहे बघा. आजूबाजूला रोड आहे आणि डायरेक्ट हे मंदिर आहे. मंदिराची थोडीशी वैशिष्ट्यता म्हणजे हे मंदिर 1893 मध्ये दगडूशेठ हलवाई नामक एक व्यक्ती होते जे पुण्याचे प्रसिद्ध मिठाईवाले होते. आणि त्या दशकात ॲक्च्युली प्लेगची साथ आलेली. तर त्यांचा मुलगा त्या साथीमध्ये ऑफ झालेला, एक्सपायर झालेला त्या व्हायरसमुळे, प्लेगमुळे. तर श्री माधवनाथजी महाराजांनी त्यांना सांगितलेलं की तुम्ही एका गणपतीची मूर्तीची स्थापना करा. तर त्यांनी ही मूर्ती स्थापन केली आणि तेव्हापासून हे मंदिर श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. जाऊया आता आपण पुन्हा अजून जरा एक्सप्लोअर करूया. बघूया अजून आता पुण्यामध्ये काय काय. आपल्या बाप्पाचं तर दर्शन झालं आपलं. मागे मंदिर दिसतं. जी मी तुम्हाला स्टोरी सांगितली, दगडूशेठ हलवाई जे प्रसिद्ध मिठाईवाले होते त्यांचं इथे अजून पण मिठाईचं दुकान आहे. बघा, हे दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिराच्या बाजूलाच आहे. दगडूशेठ हलवाईच्या पासून अगदी 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. बघा, त्या साईडला दगडूशेठ हलवाई बाप्पाचं मंदिर आणि या साईडला त्यांचं दुकान. सगळ्या मिठाई पण भेटतात आणि चॉकलेट्स वगैरे पण आहे. ओके, यांनाच विचारूया की इकडली स्पेशल अशी कोणती मिठाई आहे आणि ती थोडीशी घेऊन जाऊया. आणि डेंजर सिस्टम आहे इथे. इथे मी एक समोसा आणि या ढोकळा घेतला, व्हाईट ढोकळा. आणि बिलिंगसाठी ना फक्त एक कार्ड द्यायचं. आता 235 बिलिंग कार्ड आहे ना, तर त्या कार्डमध्ये बिल करून टाकतात आणि लास्टला चेकआउट करताना तुमचं सगळं जे पण तुम्ही घेतलं आहे ते डिरेक्टली एकसाथ बिल होतं. आता आपण पोचलो आहे लाल महाल. या लाल महालाची स्थापना ॲक्च्युली 1630 शहाजीराजे भोसले यांनी केली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा जन्म शिवनेरी झाल्यानंतर त्यांना जिजाऊंनी इथेच आणलं आणि त्यांचं शिक्षण शस्त्रविद्याचं वगैरे इथेच झालं. आणि याच लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली. ही जी आता वास्तू तुम्ही बघताय समोर, हे बघा, ही ती ॲक्च्युली आता 20th सेंचुरीला बनवली आहे. आधीची वास्तू जी होता, आधीचा जो लाल महाल होता तो डिस्ट्रॉय केलेला पूर्ण. खूप मोठा इतिहास आहे या लाल महालाचा. शांत वाटते बसून इथे. थोडा वेळ बसूया आणि जाऊया.
आता आपण आलोय शनिवार वाडा, जाऊया आणि आतून एक्सप्लोर करूया कसं आहे. फर्स्ट टाइमच आलोय, चला माझ्यासोबत. 20 रुपये तिकीट आहे. ऑनलाईनच काढायची, ऑनलाईनच काढली आपण. हा समोर आहे लाल महाल आणि लाल महालच्या समोरच शनिवार वाडा. बाजीराव पेशव्यांनी 1732 मध्ये हा शनिवार वाडा बांधला होता. आता इकडे मस्तानी महल, शीश महल सगळं होतं आधी, पण आता हे काहीच नाही राहिलं. आता फक्त याचे अवशेष राहिलेत. इथे कोण गाईड पण नाही की जो आपल्याला सांगेल काय कसं आहे, कुठे काय होता, कुठे कोणता महल होता. पण हा खूप मोठा असा शनिवार वाडा. बोर्ड लावलेत, बोर्ड वाचायचे आणि आपण समजायचं की कुठे काय होतं. चला थोडंसं एक्सप्लोर करूया. हे बघा, या भिंतीवरून असं खाली जायला असे चारही साईडून अशा शिड्या आहेत. इथून पूर्ण व्ह्यू दिसतो. चला निघूया आता. शनिवार वाडा फिरून झाला, चला जाऊया आता. मस्त दाल खिचडी आणि मसाला पापड ऑर्डर केला आहे. मस्त गरम गरम खाऊया आणि मग जाऊया. त्याच्यानंतर तुम्हाला एक सुंदर अशा मंदिरात घेऊन जाणार आहे, तर बघा पुढे. आधी जेवून घेऊया चला. गाईज आता आपण आलो आहे प्रतिबालाजी मंदिर, जे पुण्यात आहे तिकडे. जाऊया, दर्शन करून घेऊया. आधी मोबाईल अलाउड नाही आहे, तर मोबाईल लॉकरमध्ये ठेवतो आहे. दर्शन करून येऊया. हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे, आतमध्ये कोण अलाउड नाही आहे. थोडंसं 10 मिनटं बसलो. इथे प्रसाद पण भेटला थोडासा खिचडीचा, मस्त प्रसाद होता. आणि या मंदिरात मी सेकंड टाईम आलो आहे. फर्स्ट टाईम आलेलो लहानपणी मम्मी पप्पांसोबत, जेव्हा आम्ही जायचो ॲन्युअल पिकनिकला आमच्या, तेव्हा शिर्डी वगैरे, त्र्यंबकेश्वर, वणी वगैरे, तेव्हा पण या मंदिरात एकदा आलेलो. बघा मागे मंदिर. चला जाऊया आता. बघा मस्त काळा खट्टा घेतलाय. मस्त काळा खट्टा खाऊया उन्हातून आणि मग ठरवूया शांतपणे की आपल्याला आता कुठे जायचं आहे. ठीक आहे, चलो गाईस. आता आपण चहा पियाला थांबलो आहे आणि इथेच हॉल्ट करूया आता. खूप झालं, बाईक चालवली, खूप दमलो ॲक्च्युली. बघा इथे मागेच ना हायवेवरच हॉटेल आहे, मामाज किचन. इकडेच आपण थांबूया आणि उद्या अजून एक जागा एक्सप्लोर करायची आहे. तर स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. हा ब्लॉग आपण इथेच संपवूया. सांगा मला कमेंटमध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि गाईज अजून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे तर गाईज प्लीज डू सबस्क्राईब आवर चॅनल. कीप सपोर्टिंग जसं तुम्ही करताय. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. चला बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर.